नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या श्री देशपांडे गुरुजी या लाडक्या चॅनलमध्ये। मित्रांनो, जून 2026 हा महिना वृश्चिक राशीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि अनेक मोठे बदल घडवून आणणारा ठरणार आहे। या महिन्यात प्रमुख ग्रहांचे मोठे गोचर होत आहेत आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रावरती दिसून येणार आहे। काही लोकांच्या आयुष्यात अचानक धनलाभ होईल, काहींना करिअरमध्ये मोठी संधी मिळेल। विशेष म्हणजे या महिन्यात तुमचा स्वामी ग्रह मंगळ देखील राशी परिवर्तन करत आहे, त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी साधासुद्धा नसून आयुष्याला नवीन दिशा ठरणारा होऊ शकतो। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा प्रभावी उपाय देणार आहे जो जून महिन्यात तुमचं भाग्य मजबूत करण्यास अधिक मदत करेल। मित्रांनो, वृश्चिक राशी राशीचक्रातील 8वी रास मानली जाते आणि या राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ। म्हणूनच या राशीचे लोक खूप वेगळ्या स्वभावाचे असतात। हे लोक वरून शांत दिसतात, अत्यंत प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द बाळगून असतात। एकदा एखादी गोष्ट मनात ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय हे लोक शांत बसत नाहीत। यांच्यात जबरदस्त आत्मविश्वास असतो। कोणतीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून मागे हटणं यांना जमत नाही। आले अंगावर तर घेतले शिंगावरती, हा स्वभाव अनेक वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये स्पष्ट दिसून येतो। हे लोक स्वतःहून कुणाच्या वाटेला जात नाहीत, पण जर कोणी विनाकारण त्रास दिला तर विश्वासघात केला किंवा कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर हे लोक ती गोष्ट सहज विसरत नाहीत। मित्रांनो, वृश्चिक राशीच्या लोकांचं मन समजणं खूप कठीण असतं, कारण हे लोक आपल्या भावना सहज कुणासमोर व्यक्त करीत नाहीत। मनात दुःख असलं, तणाव असला, राग असला तरी चेहऱ्यावरती शांतता ठेवण्याची ताकद यांच्यामध्ये नक्कीच असते। पण कधीकधी याच स्वभावामुळे नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात। रागाच्या भरात हे लोक इतकं स्पष्ट आणि कठोर बोलून जातात की समोरच्या व्यक्तीला ते शब्द खूप लागतात। मात्र मनाने हे लोक अत्यंत निष्ठावान आणि आपल्या लोकांसाठी पूर्णपणे समर्पित असतात। आता पाहूयात जून महिन्यातील महत्त्वाचे ग्रहबदल तुमच्या आयुष्यावरती काय परिणाम करणार आहेत। 2 जून रोजी गुरुग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे। मित्रांनो, गुरुचा हा गोचर वृश्चिक राशीसाठी अत्यंत शुभ मानला जातो, कारण हा गोचर तुमच्या भाग्यस्थानाला मजबूत करणार आहे। ज्या लोकांना बराच काळ मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नव्हतं, त्यांच्या आयुष्यात आता हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतील। नशिबाची साथ मिळू लागेल, अडकलेली कामे पुढे सरकतील, काही लोकांना अचानक मोठी संधी मिळू शकते। 8 जून रोजी शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे। याचा प्रभाव विशेषतः प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन आणि सुख सुविधांवरती दिसून येईल। घरात आनंदाचं वातावरण राहील, कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी मिळेल। काही लोक घर, वाहन किंवा नवीन वस्तू खरेदी करू शकतात। 15 जून रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे। हा गोचर अचानक खर्च वाढवू शकतो। अहंकारामुळे काही नात्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। विशेषतः ऑफिसमध्ये किंवा पार्टनरसोबत बोलताना शब्द जपून वापरणं फार गरजेचं आहे। 21 जून रोजी तुमचा स्वामी ग्रह मंगळ वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे। हा गोचर तुमच्या वैवाहिक जीवनावरती, भागीदारीवर आणि सार्वजनिक प्रतिमेवरती परिणाम करणारा ठरणार आहे। या काळात रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, कारण छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतात। 22 जून रोजी बुध ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करेल। यामुळे विद्यार्थ्यांना, नोकरी करणाऱ्यांना आणि परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना विशेष फायदा होईल। बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता नक्कीच वाढेल। जून महिन्याची सुरुवात आरोग्याच्या बाबतीत थोडी नाजूक दिसत आहे। मौसमी आजार, शरीरात थकवा, अशक्तपणा किंवा जुन्या आजारांचा त्रास पुन्हा जाणवू शकतो। विशेषतः मानसिक तणाव वाढलेला दिसेल। मित्रांनो, वृश्चिक राशीचे लोक मनातील गोष्टी कोणाला सहज सांगत नाहीत। ते सर्व ताण स्वतःमध्येच ठेवतात आणि याचाच परिणाम शरीरावरती दिसू लागतो। झोप पूर्ण न होणे,
सतत विचार करणे, आराग मनात दाबून ठेवणे या गोष्टी मानसिक थकवा वाढवू शकतात. केतूच्या प्रभावामुळे पचन संस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो. बाहेरचं अन्न, तेलकट पदार्थ किंवा शिळे अन्न टाळणं योग्य राहील. महिलांनी विशेषतः हार्मोनल समस्या, मायग्रेन किंवा कमजोरीकडे दुर्लक्ष करू नका. योग, प्राणायाम आणि ध्यान या महिन्यात तुमच्यासाठी औषधासारखं काम करणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून जून महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. काही लोकांना नवीन कमाईचा स्रोत मिळू शकतो. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. विशेषतः 10 जून नंतर गुंतवणुकीसाठी वेळ चांगला मानला जातो. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा प्रॉपर्टीमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात फायदा देऊ शकते. पण मित्रांनो, राहूच्या प्रभावामुळे या महिन्यात शॉर्टकट पैसा कमवण्याचा मोह वाढू शकतो. कोणी मोठा नफा दाखवेल, जलद पैसे मिळण्याचं आमिष दाखवेल, पण अशा गोष्टींपासून दूर राहा. सट्टा, लॉटरी किंवा रिस्की स्कीममध्ये पैसा गुंतवणं टाळा. महिन्याच्या मध्यात अचानक खर्च वाढू शकतो. घर, वाहन, आरोग्य किंवा कुटुंबाशी संबंधित मोठा खर्च येऊ शकतो. म्हणूनच पैशाचं योग्य नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी जून महिना चांगल्या संधी घेऊन येत आहे. नवीन कॉन्ट्रॅक्ट्स, नवीन ग्राहक आणि नवीन व्यावसायिक ओळखी पुन्हा निर्माण होतील. विशेषतः शिक्षण, कन्सल्टन्सी, मशिनरी, लोखंड किंवा टेक्निकल क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र तुमच्या योजना गुप्त ठेवा. काही लोक तुमच्या कल्पनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना सुरुवातीला कामाचा ताण वाढलेला दिसेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वाद टाळा. पण 15 जून नंतर परिस्थिती पूर्णपणे बदलू लागेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. प्रमोशन, वेतनवाढ किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा महिना थोडा भावनिक राहणार आहे. तुमच्या स्वभावातील हट्टीपणा आणि भावना मनात ठेवण्याची सवय नात्यात अंतर निर्माण करू शकते. कधी खूप प्रेम वाटेल, तर कधी छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणून संवाद खूप महत्त्वाचा आहे. विवाहित लोकांसाठी जीवनसाथीचा आधार मिळेल. 21 जून नंतर मात्र छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवलं तर नातं अधिक मजबूत होईल. अविवाहित लोकांसाठी चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात. जून महिन्याच्या मध्यात धार्मिक प्रवासाचे योग तयार होतील. एखाद्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राला भेट देण्याची संधी मिळू शकते. हा प्रवास मानसिक शांती देणारा ठरेल. कामानिमित्त केले प्रवासही फायदेशीर ठरतील. उत्तर पूर्व दिशेकडील प्रवास विशेष शुभ राहतील. चला तर पाहूया जून महिन्याचा विशेष उपाय. प्रत्येक मंगळवारी ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हनुमान मंदिरात सिंदूर आणि चमेलीचं तेल अर्पण करा. तसेच गरजू लोकांना मसूर डाळ दान करा. यामुळे मंगळ ग्रह मजबूत होईल आणि अडथळे कमी होतील. तर मंडळी, असा राहणार आहे वृश्चिक राशीसाठी जून 2026चा महिना. काही ठिकाणी सावधगिरी, काही ठिकाणी मोठ्या संधी आणि काही ठिकाणी नशिबाची जबरदस्त साथ तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री देशपांडे गुरुजी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रास कोणती आहे, तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.